सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात भाविक दर सोमवारी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. शंकराच्या बिंडीवर बेलफूल आणि दुग्धाभिषेक करून आशीर्वाद घेतात. मात्र राजस्थानमधील डोंगरपूर वाया बेलुडा सागवाडा तालुक्यातील वंदावन गावातील ऐतिहासिक नीलकंठ महादेव मंदिरात फक्त सोमवारीच नव्हे तर दर दिवशी विविध वस्तूंपासून सजावट केली जाते. राजस्थानमधील हे शिव मंदिर हे माही मोरन नंदीचे संगम झालेल्या त्रिवेणी काठावर वसलंय, जे बनेश्वर नंतर दुसरा त्रिवेणी संगम म्हणून प्रचलित आहे. या नीलकंठ महादेव मंदिराची आख्यायिका अशी आहे की परिसरातील गावकरी गाय चरायला नदीकाठी घेऊन जायचे. मात्र त्यावेळी संध्याकाळी परत घराच्या दिशेने जाताना या गाय एका बाभूळ झाडाजवळ गेल्यानंतर त्यांचे सगळे दूध आपोआप निघायचे. रात्री घरी आल्यानंतर गायिका दूध देत नसल्यानं गावकरी त्रस्त झाले होते. कोणीतरी गायीचं दूध काढून घेते की काय याचा शोध लावण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी गायीचा पाठलाग केला. त्यावेळेस गाय एका ठिकाणी उभी राहून आपले दूध सोडत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी गाय दूध देत असलेल्या जागेवर साफसफाई करून खोदकाम केलं असता तेथून नीलकंठ महादेवाची पिंड सापडली. मात्र खोदकामादरम्यान हे शिवलिंग खंडित झाल्यानं ते खांडिया दादा नावानं प्रसिद्ध झाले. ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने या पिंडीची स्थापना करून मंदिर उभारले. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. मैंने सब कुछ शिव को सौंप दिया, हर क्षण बस महादेव का नाम लिया। ओ मेरे बाबा